बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे. प्रत्येक मराठी वाचकाने वाचावी अशी एक लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व. प्रथमतः लेखक शिवराज गोरले यांचा संक्षिप्त परिचय. वयाच्या ऐन तिशीत झगमगते कॉर्पोरेट करिअर सोडून शिवराज गोरले यांनी पूर्णवेळ लेखक म्हणून जगण्याचा निर्णय घेतला. गेली 40 वर्ष ते विविध माध्यमांतून चतुरस्र लेखन करीत आहेत. कुर्यात सदा टिंगलम, कुर्यात पुन्हा टिंगलम, गोलमाल अशी गाजलेली नाटके, थरथराट, खतरनाक, धुमाकूळ, चिमणी पाखरे असे सुपरहिट चित्रपट, घरकुल ही लोकप्रिय दूरदर्शन मालिका. अशा लेखनानंतर ते प्रिंट मीडियाकडे वळले. मजेत जगावं कसं या त्यांच्या पुस्तकानं मराठी प्रकाशन विश्वात विक्रम नोंदवला. आजवर सुमारे 50,000 प्रतींची विक्री झाली आहे. त्यानंतर माणसं जोडावी कशी, मस्त राहावं कसं, यशस्वी व्हावं कसं अशा अनेक बेस्ट सेलर पुस्तके त्याने दिली. नग आणि नमुने, सांग कामे ओ नामे, गोरलेगिरी ही त्यांची गाजलेली काही विनोदी पुस्तके. विशेष म्हणजे कादंबरी लेखनातही त्याने आपला ठसा उमटवला. दुरंगी, शोधार्थ, माणूस हवा आहे या त्यांच्या कादंबऱ्या रसिकमान्य ठरल्या आहेत. गोरले यांना नाट्य परिषद, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद व राज्य शासनाच्या पुरस्कारानंही सन्मानित केलं गेलं आहे. यानंतर आता सर्वस्व या कादंबरीबद्दल. स्वार्थ हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तेच माझं पहिलं कर्तव्यही, असा क्रांतिकारी उद्घोष थेट मुखपृष्ठावरच करणारी कादंबरी म्हणजे सर्वस्व. ज्येष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी म्हटलं आहे, ययाती कादंबरीनंतर तितकीच झपाटून मी वाचलेली मराठीतील दुसरी कादंबरी म्हणजे शिवराज गोरले यांची सर्वस्व. कॉर्पोरेट विश्वाची जान पेहचान वाचकांना उत्तम रीतीने करून देण्यात गोरले यशस्वी झाले आहेतच, पण यातील सर्व व्यक्तिरेखा अतिशय ठसठशीत उभ्या केल्या आहेत. स्वतःच्या मस्तीत जगणारा राजन चौधरी, अत्यंत मनस्वी अशी अपर्णा आणि डॅशिंग डीलर डॉली, हा प्रेमाचा त्रिकोण गोरले यांनी कमालीच्या नजाकतीने हाताळला आहे. सुजान स्वार्थ हा आजच्या युगाचा जगण्याचा मंत्र देणारी ही कादंबरी प्रत्येकानं, विशेषतः युवक युवतींनी वाचलीच पाहिजे. सर्वस्व वाचली आणि आम्हाला आमचा स्व गवसला अशा अनेक वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या अभिवाचनानंतर तुम्हालाही तो गवसेल अशी आशा आहे. चला तर मग खुल्या दिलानं वाचूया सर्वस्व. भाग पहिला. कंपनीच्या लेटरहेडवर नुकताच टायफून आलेल्या हातातल्या पत्रावरून बोंद्रेंनी नजर फिरवली आणि त्यांचा चेहरा उजळला. स्वतःशीच ते समाधानानं हसलेही, पण ते समाधान निखळ नव्हतं. त्याला एक स्पष्ट आसुरी किनार होती. त्यांना हवं तसं पत्र त्यांनी पर्सनल डिपार्टमेंटकडून मिळवलं होतं. वी रिग्रेट टू इन्फॉर्म यू. एका माणसाचं भवितव्य आपल्या हातात आहे या कल्पनेनं बोंद्रे विलक्षण सुखावले. आपल्याला डोईजड होऊ शकणाऱ्या माणसाला आता आपण उडवू शकतो, एका पत्रासरशी रस्त्यावर आणू शकतो. टर्मिनेशन ऑर्डर. बोंद्रे ज्या कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करत होते तिथे कुणाची अशी टर्मिनेशन ऑर्डर निघणं ही साधी बाब नव्हती. एखाद्याला कामावरून हटवायचं झालं तरी त्याला स्वतःला राजीनामा देण्याची संधी दिली जावी असा एक अलिखित नियम होता. प्रकरण अगदी टोकाला गेलं तरच असा फतवा निघत असे. जसं फाशीच्या शिक्षेबाबत कोर्टाचं धोरण असतं तसंच काहीसं. हा विचार मनात आला तसे बोंद्रेंचे बेरकी डोळे आणखी लकाकू लागले. एखाद्या जेलरच्या हाती कुणा निर्ढावलेल्या गुन्हेगारीसाठीच्या फाशीचा हुकूम पडत असेल तेव्हा त्यालाही कदाचित असंच वाटत असावं. छे छे, बोंद्रेंनी स्वतःशीच मान हलवीत म्हटलं, इतकं टोकाला जाण्याची काही गरज नाही. आपल्याला काय, तो माणूस इथून गेला म्हणजे झालं, पुढं तो आणि त्याचं नशीब.
शेवटी फाशीच्या कैद्यालाही दयेचा अर्ज केला तर सोडतात सुद्धा. बोंद्रेंना हसू आलं. तशी तर आपणही त्याला दया दाखवू शकतो. अर्थात त्यानं अर्ज केला तर. हातातलं ते पत्र बोंद्रेने टेबलच्या ड्रॉवरमध्ये टाकलं. शत्रू पक्षानं हार मानलीच नाही तर त्याच्यावर सोडायचं ते निर्वाणीचं अस्त्र त्यांनी म्यान केलं आणि रिसिव्हर उचलून रिसेप्शनिस्टला म्हटलं, स्वाती, टेल हिम टू सी मी इमिजिएटली. टेल हुम सर? तिकडून स्वातीनं गोंधळून विचारलं. ओह, टेल मिस्टर राजन चौधरी. राईट सर. म्हणत स्वातीनं पलीकडे रिसिव्हर खाली ठेवला. तसं मात्र बोंद्रेंना अचानक टेन्शन आलं. त्यांच्या ओठावरचं हसू मावळलं. अस्वस्थ झाल्यावर ते नेहमी पाय हलवीत, तसे टेबलाखाली त्यांचे पाय आपोआप हलू लागले. राजन चौधरी, तुम्हाला कंपनीनं काढून टाकलंय हे सांगणं त्यांना वाटत होतं तितकं सोपं नव्हतं. कारण गेल्या 10 महिन्यात त्यांनी स्वतःच त्याला कितीतरी वेळा म्हटलं होतं, गुड वर्क राजन, कीप इट अप. बॉस म्हणून राजनच्या कामाविषयी ते पूर्ण समाधानी होते. किंबहुना ज्याच्यावर जबाबदारी सोपवून निर्धास्त राहावं असा मार्केटिंग ऑफिसर त्यांना इतक्या वर्षात प्रथमच मिळाला होता. हुशार होता, सिन्सिअर होता आणि प्रचंड उत्साही होता. 9 ते 5 पाट्या टाकणं त्याला माहीतच नव्हतं. कुठलंही काम अगदी जीव ओतून करायचा तो, तेही हसत खेळत. यस, ही वॉज सो जॉली, सो लाईव्हली, येट सो सिन्सिअर. एक वेगळंच रसायन होतं ते. सतत नवनव्या कल्पनांनी त्याचं डोकं खदखदत असायचं. बोंद्रेंचं तर त्याच्या वाचून पान हलेनासं झालं होतं. साधं पत्रही तो इतकं सुंदर ड्राफ्ट करीत असे की राजेंची नजर फिरल्याशिवाय बोंद्रेचं एकही पत्र क्लायंटकडे धाडलं जात नसे. आणि त्याच राजनला कंपनीतून काढण्यासाठी बोंद्रे आज अधीर झाले होते. दोन्ही हाताने कपाळ दाबीत त्याने डोळे घट्ट मिटून घेतले. नो नो, दिस इज नॉट फेअर. हे योग्य नाही, त्यांच्या मनात आलं. वी रिग्रेटचं ते लेटर चुरगाळून फेकून द्यावं असंही त्यांना वाटलं. पण त्यांना माहिती होतं ते तसं काही करणार नव्हते. आपण राजनवर अन्याय करतो याची त्यांना पूर्ण कल्पना होती. पण आता त्यांचा नाईलाज होता. शेवटी त्यांनाही प्रथम स्वतःचे इंटरेस्ट जपणं भाग होतं. सगळं जग तेच तर करतं. ती गोष्टीतली माकडी नाही का, नाकातोंडात पाणी जाऊ लागलं की सरळ स्वतःच्या पिलालाच पायाखाली घेते. दृष्टांत अगदीच सोयीस्कर होता. तरीही तो आठवला तसं निबर झालं बोंद्रेंचं मन थोडं शहारलंच. मानेनंच त्याने तो विचार जणू झटकून दिला. टायची गाठ नीट केली आणि कामात असल्याचं भासवण्यासाठी लॅपटॉप समोर घेतला. तेवढ्यात दारावर टकटक झाली. बोंद्रेने चटकन घसा खाकरून घेतला. आवाज बॉसचा वाटला पाहिजे ना. कम इन. त्याने जरा मोठ्यानंच फरमावलं. केबिनचं दार उघडून राजन चौधरीनं आत प्रवेश केला. बोंद्रे त्याच्याकडे बघतच राहिले. गेल्या 8-10 महिन्यात मार्केटिंग विभागात ज्याने एक नवी जान आणली होती, नवं चैतन्य आणलं होतं, तोच हा. कुठल्याही बॉसला हवासा वाटेल असा. आज तोच त्यांना नकोसा झाला होता. चटकन त्याची नजर टाळत बोंद्रेंनी म्हटलं, प्लीज सिट डाऊन. पॅकेजचं डिझाईन आलं सर. टेबलावरचं डिझाईन उचलत राजननं म्हटलं, पण सर, हा लाल रंग वापरू नका म्हणून सांगितलं होतं मी. एकतर आपल्या प्रॉडक्टचा कलर. बोलता बोलता राजन थांबला. बोंद्रेंच्या चेहऱ्यावरचे भाव काही वेगळेच आहेत हे जाणवलं. तसं डिझाईन परत ठेवत तो शांतपणे खुर्चीत बसला. आता मात्र बोंद्रेंनी हवा तो भाव चेहऱ्यावर खुबीनं ओढला आणि थेट विषयाला हात घालत म्हटलं, राजन चौधरी, जे काही घडलं ते व्हायला नको होतं, पण आता त्याला इलाज नाही. तुम्ही जे केलं त्यामुळे मी किती अपसेट झालो होतो तुम्हाला माहीतच आहे. पण आता विषय तेवढ्यावरच थांबलेला नाही. मॅनेजमेंट हॅज टेकन इट सिरियसली. इनसबऑर्डिनेशन हा आपल्या कंपनीत गुन्हा मानला जातो.
सो आय एम सॉरी टू से बट यू विल हॅव टू लिव्ह. राजननं आश्चर्यानं बोंद्रेंकडे पाहिलं, पण त्यांनी चटकन खांदे उडवत म्हटलं, आय एम सॉरी राजन, आय एम सॉरी. मी पुष्कळ समजावण्याचा प्रयत्न केला, पण हे थांबवू शकलो नाही मी. बोंद्रे खोटं तोंड देखलं बोलतायत हे राजनला जाणवलं. तसं त्याला हेही कळून चुकलं, आपण बोंद्रेंनाच नको आहोत. क्षणभर त्यानं डोळे मिटून घेतले, कारण आता त्याला सगळाच उलगडा झाला होता. त्याची शंका खरी होती तर कुंपणं शेत खात होतं. तसं म्हटलं तर फार काही घडलं नव्हतं. बोंद्रे टूरवर असताना राजनने एका पार्टीची ऑर्डर नाकारली होती, एवढंच. ऑर्डरमधील टर्म्स अशा काही चतुराईनं ठरवण्यात आल्या होत्या की कंपनीपेक्षा त्या पार्टीचाच खरा फायदा होणार होता. त्या पार्टीशी बोलणी केलेल्या सेल्स टीमला राजननं त्याबद्दल विचारलंही होतं, पण पुन्हा पुन्हा विचारूनही ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नव्हते. त्यांनी पार्टीशी काही संधान बांधलं असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. ऑर्डरमध्ये काहीतरी गफला आहे याची खात्री झाली तशी राजननं ती ऑर्डरच रद्द केली होती. आपण केलं ते कंपनीच्या हिताचं होतं याविषयी राजनला जराही शंका नव्हती. पण टूरवरून परत आलेल्या बोंद्रेंना कळलं तसे ते प्रचंड संतापले. तुम्हाला हा अधिकार दिलाच कुणी, म्हणून त्यांनी राजनला धारेवरच धरलं. पण सर, असं मी का केलं हे तर ऐकून घ्या. त्या ऑर्डरमधील टर्म्स, तो मुद्दा दुय्यम आहे. बोंद्रे पुन्हा कडाडले. एखादी ऑर्डर परस्पर रद्द करणं ही साधी बाब नव्हे. तुम्हाला काही शंका होती तर तुम्ही माझ्याशी बोलायला होतं, फोन करायचा होता मला, ऑर्डरची कॉपी फॅक्स करायची होती. मी काही कुठे चंद्रावर किंवा मंगळावर गेलो नव्हतो. एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी मला कन्सल्ट करायला नको होतं तुम्ही? होय सर. मग का नाही केलं? ती मात्र चूक झाली माझी. आय एम सॉरी, रिअली सॉरी. पण सर, दॅट्स ऑल. यावर मला आणखी काही बोलायचं नाही. आता पुढे काय करायचं ते बघतो मी. त्यानंतर बोंद्रे काहीच बोलले नव्हते. परस्पर निर्णय घेण्यात आपला जरा उत्तावीपणा झाला हे राजनलाही मान्य होतं. तरी आपण तसं का केलं हे कळलं तर बोंद्रे समजू शकतील अशी त्याला खात्री होती. पण बोंद्रे काही ऐकूनच घेत नव्हते. राजननं ऑर्डर का नाकारली, त्याला नेमके कुठले मुद्दे खटकले याविषयी बोंद्रेंनी जराही उत्सुकता दाखवली नव्हती. किंबहुना त्यांना तो विषयच चर्चेला नको होता. आणि आता तर ते स्पष्टच सांगत होते, तुला कंपनी सोडावी लागेल. इतकं टोकाला जाण्याचं काय कारण असू शकतं? एकच कारण होतं जे आता राजनलाही कळून चुकलं होतं. त्या ऑर्डरच्या टर्म्समध्ये काय गफला होता याची बोंद्रेंना पूर्ण कल्पना होती. किंबहुना त्यांच्या संमतीनेच तो केला गेला होता. कंपनीचं नुकसान करून पार्टीचा जो फायदा होणार होता त्यात बोंद्रेंना त्यांचा वाटा मिळणार होता. पण अत्यंत चतुराईनं टर्म्समध्ये करण्यात आलेला तो गफला राजननं अचूक हेरला होता आणि सगळं छान जुळून आणलेलं डील फिसकटलं होतं. हे सारं झाल्यानंतर राजन कंपनीत राहणं बोंद्रेंना साहजिकच अडचणीचं ठरणार होतं. त्याला उडवणं तर भाग होतं, शिवाय अजूनही तो प्रोबेशनवर असल्यानं ते आताच सहज शक्य होतं. हा आपल्यावर सरळ सरळ अन्याय होतोय हे राजनला कळत होतं. पण त्याचा बॉसच तो करत असल्यानं राजनपुढे दुसरा पर्यायही नव्हता. बोंद्रे कंपनीत सर्वात सिनियर होते. त्यांच्यावरच थेट भ्रष्टाचाराचा आरोप ठेवून कंपनीच्या वरिष्ठांची दारं ठोठवणं सोपं नव्हतं, शिवाय ते सिद्ध करणंही सोपं नव्हतं. बोंद्रेंचे हात थेट वरपर्यंत पोहोचलेले असल्यानं तसं करणं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं होतं. सर्व चित्र स्पष्ट झालं तसं राजनलाही जाणवलं. इथं थांबण्यात आता काहीच अर्थ नाही. अशा बॉसबरोबर काम करणं त्यालाही शक्य नव्हतंच. आय एम सॉरी राजन, बोंद्रे म्हणत होते. इट्स ओके सर, राजनं शांतपणे म्हटलं. खरं सांगायचं तर तुम्हाला टर्मिनेट करावं असाच एकूण सूर होता, पण त्यामुळं तुमच्या पुढच्या करिअरवर वाईट परिणाम होऊ शकतो. कुणीही जॉब देताना मागचं रेकॉर्ड तर बघणारच. एनिवे, मी समजावलंय त्यांना.
कंपनीनं काढून टाकण्यापेक्षा तुम्ही स्वतःच राजीनामा द्यावा असं ठरवलंय मी. तुम्हाला सर्व्हिस सर्टिफिकेटही देईन मी, कारण तुमचं काम चांगलंच होतं. इनफॅक्ट त्यामुळंच तर आय एम गिव्हिंग यू अ चान्स टू रिझाईन. ओके? नो सर, इट्स नॉट ओके. व्हॉट डू यू मीन? सर, आय डोंट थिंक आय शुड रिझाईन. खरं तर हे वाक्य राजननं अगदी शांतपणे उच्चारलं होतं, पण बोंद्रेनं मात्र त्यानं चपराक लगावल्यासारखं वाटलं. हे उत्तर त्यांना इतकं अनपेक्षित होतं की क्षणभर काय प्रतिक्रिया द्यावी हेच त्यांना सुचेना. मग मात्र भुया आकसत त्यांनी प्रश्न केला, का? माझी थोडी चूक झाली हे मान्य आहे, पण राजीनामा देणे इतकी नक्कीच नाही. त्यातूनही तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही मला काढू शकता. आता मात्र बोंद्रेंचा संयम संपला. हा माणूस त्यांना आता क्षणभरही डोळ्यांसमोर नको होता. ऑल राईट म्हणत बोंद्रेंनी इतका वेळ ड्रॉवरमध्ये ठेवलेलं ते पत्र राजनच्या पुढ्यात फेकत म्हटलं, हिअर इट इज. राजननं पत्र उचलून हातात घेतलं आणि तो छानसं हसला. म्हणजे पत्र तयारच होतं तर. पत्राच्या कॉपीवर त्यानं मिळाल्याची सही केली आणि अदबिनं ती बोंद्रेंसमोर ठेवली. पत्र पाऊचमध्ये ठेवत तो शांतपणे उठला. बोंद्रेंच्या नजरेला नजर देत त्यानं म्हटलं, सर, एक मात्र सांगायला हवं. आय एन्जॉईड वर्किंग हिअर. तुम्ही मला नेहमीच प्रोत्साहन दिलं, स्वातंत्र्य दिलं, त्यामुळं खूप काही शिकता आलं मला. थँक्यू सर. पुढच्या क्षणी झरकन उठून राजन बाहेर निघून गेला. तो गेला त्या दिशेनं बोंद्रे बघतच राहिले. खरं तर विजय त्यांचाच झाला होता, पण त्यातल्या आनंदाच्या अक्षरशः टिकऱ्या करीत राजन चालता झाला होता, तोही अगदी शांतपणे. तो चिडला असता, त्या पत्राचे तुकडे तुकडे करून त्यानं बोंद्रेच्या अंगावर भिरकावले असते तरी चाललं असतं. निदान निदान गेट आउट म्हणून ते त्याच्यावर खेकसू तरी शकले असते. पण तसं काही झालं नव्हतं. स्वतःबद्दल पूर्ण निशंक असणाऱ्या त्या कालच्या पोरानं जाता जाता बॉस असूनही बोंद्रेंनाच हातबल केलं होतं. आयुष्यात प्रथमच इतक्या प्रकर्षानं जाणवलं ते फ्रस्ट्रेशन बोंद्रेंना एवढं असह्य झालं की टेबलावर त्वेषाने मूठ आपटी ते स्वतःचीच करवादले. डॅम इट. चहा घेऊया का? राजनच्या हाती फायनल सेटलमेंटचा चेक देताना अकाउंटच्या सुलाखींनी इतक्या हळुवार स्वरात म्हटलं की राजन त्यांच्याकडे बघतच राहिला. त्यांचा तो अस्वस्थ चेहरा, नजरेतले ते समंजस भाव, हे सारं त्याला आत कुठेतरी स्पर्शून गेलं. बघताय काय असे? अहो, कंपनी सोडून चाललेल्या माणसाला सेंड ऑफ द्यायचा असतो. चला कॅन्टीनला जाऊया. सुलाखे आता रिटायरमेंटला आले होते. एरवी ते तसे अबोलच असत. आपलं काम बरं आणि आपण बरं. तरीही नाकावर उघडल्या चष्म्यावरून त्यांची नजर समोर चाललेलं सारं अचूक टिपत असे. राजनशी तशी त्यांची जुजबीच ओळख होती, पण आज मात्र त्यांना राजनशी काही बोलावंसं वाटलं होतं. चालता चालता त्याने हलकेच राजनच्या खांद्यावर हात ठेवला. तसं राजनला थोडं आश्चर्य वाटलं आणि बरंही वाटलं. कॅन्टीनमध्ये वर्दळ नव्हतीच. डिशमध्ये 2 केक घेत आणि चहाची ऑर्डर देत सुलाकेने राजनला खिडकीच्या टेबलाशी नेलं. राजननं खिडकी बाहेर पाहिलं. कंपनीच्या आवारातलं खास लँडस्केपिंग केलं ते टुमदार हिरवं गार्डन, त्यामागची ग्लास पॅनल्सनं उभारली मार्केटिंगची बिल्डिंग, हे सारं त्याला उद्यापासून दिसणार नव्हतं. त्याच्या मनातले भाव जाणून सुलाकींनी त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटत म्हटलं, खरं सांगू का राजन, तुझ्या बाबतीत नक्की काय घडलंय याची मला पूर्ण कल्पना आहे. राजननं चमकून त्यांच्याकडे पाहिलं. यस डिअर, सुलाकीने म्हटलं. तू जेव्हा ती ऑर्डर रिजेक्ट केल्याची कॉपी माझ्याकडे पाठवली होतीस तेव्हाच मला वाटलं होतं असं काहीतरी होऊ शकेल, आणि शेवटी झालंही तसंच. म्हणजे तुम्हाला कल्पना आहे जे चाललंय त्याची? पूर्ण कल्पना आहे. कंपनीत उगाच काळ्याचे पांढरे केले नाहीत मी. बोंद्रेंनी मार्केटिंगचा चार्ज घेतल्यापासून टर्नओव्हर प्रचंड वाढला आहे. हो, पण प्रॉफिटेबिलिटीच्या नावानं आनंदच आहे. हे सगळं इतकं शितापीनं केलं जातंय की कुणाला पत्ताही लागू नये. तुला लागला हे तुझंच दुर्दैव.
आपल्यावर झालेल्या अन्यायाची कुणाला तरी जाणीव असावी या कल्पनेनंही राजनला बरं वाटलं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल सुलाखे, त्यानं म्हटलं. 4 वर्षात हा 3रा जॉब सोडतोय मी. काय सांगतोयस? हो ना. का बरं? तशी निमित्त वेगवेगळी होती, तरी कारण शेवटी एकच, बॉसशी मतभेद. तुला राग येणार नसेल तर एक विचारू? शुअर. प्रत्येक वेळी तुझंच बरोबर होतं, जी काही चूक होती ती बॉसची, असं म्हणायचं काय तुला? तसं नसेलही कदाचित, त्यांची त्यांची काही कारणं असू शकतात, पण माझं जमलं नाही एवढं मात्र खरं. हा अनुभव मीही घेतलाय राजन. करिअरच्या सुरुवातीला असं होऊ शकतं. आपलं उसळतं रक्त असतं, नाही जमलं की सोड नोकरी. मी सुद्धा तेच करायचो, पण नंतर ध्यानात आलं, कुठेही गेलात तरी तुम्हाला तडजोड ही करावीच लागते. हां, ते मलाही मान्य आहे. अगदी तुम्हाला हवं तसं सगळं कसं मिळणार? पण तरीही किती आणि कशाची तडजोड करायची हे तर ठरवावंच लागतं, आणि करायची म्हटली तर ती जमली तर पाहिजे. सुलाके हसले. ते सवयीनं जमतं हळूहळू, त्याने म्हटलं. शक्य आहे, राजेनं म्हटलं. पण तरीही एक नक्की, काही बाबतीत तरी मी नाही तडजोड करू शकणार, कधीच नाही. थोडा वेळ मग कुणीच काही बोललं नाही. काय गंमत आहे पहा, राजेनं म्हटलं. वडिलांची इच्छा होती मी IAS व्हावं, अगदी शेवटपर्यंत म्हणत होते, पण सरकारी नोकरीत आपलं जमणार नाही म्हणून मी प्रयत्नही केला नाही. आणि आता प्रायव्हेट सेक्टरमध्येही असंच चालत असेल तर अवघड आहे. हे तर काहीच नाही राजन. सत्यम कॉर्पोरेशनचं काय झालं वाचलंच ना? वर्षानुवर्षे खोटे रिटर्न्स बनवून संचालकानंच कंपनी गाळत घातली. 7,000 कोटींचा गफला झालाय. कॅन यू इमॅजिन? यांचं धाडस कसं होतं हेच समजत नाही. तेच ना, मी म्हणतो जनाची नाही तर निदान मनाची तरी असावी की नाही? आणि त्यांच्या घरचे, त्यांनाही हे सगळं दिसत असतंच ना. मला कळतच नाही, आपला नवरा अक्षरशः हरामखोरी करतोय हे माहीत असतानाही एखादी स्त्री गप्प कशी बसते? तिला टनाटनाचे दागिने घालून पार्ट्यामध्ये मिरवायला मिळतं. वर्षाला नव्यानं हनीमूनला जाता येतं, कधी सिंगापूर, कधी स्वित्झर्लंड. ते सगळं ठीक आहे, पण नंतर एका रात्रीत सगळी अब्रू धुळीला मिळते, त्याचं काय? काही नाही रे, सगळे छान निर्डावलेले असतात. तेच तर कल्चर झालंय हल्ली. ज्यांना ते झेपत नाही ते बावट समजले जातात, बाहेर फेकले जातात. सगळी सिस्टीमच सडली राजन. तिथं तुझ्यासारखा एकटा दुकटा काय करू शकतो? बदलू शकतोस तू हे सगळं? नाही सुलाखे, मला त्याची पूर्ण कल्पना आहे. सिस्टीम बदलणं मला शक्य नाही, आणि माझा तो विचारही नाही. फक्त माझ्यापुरती थोडी क्लीन स्पेस मिळाली तरी पुरे आहे मला. क्लीन स्पेस शब्द फारच छान वापरलास तू, पण मित्रा, या क्लीन स्पेसची किती किंमत मोजावी लागेल याची कल्पना नाही आहे तुला. हा नवा जमाना आहे राजन. तंत्रज्ञान बदललंय तसं तत्वज्ञानही बदललंय. आता सगळ्यांनाच सगळं झटपट इन्स्टंट हवंय. इन्स्टंट तत्व, प्रिन्सिपल्स, हा सगळा भंपकपणा मानला जातो. तू तरी कशाला उगीच भिंतीवर डोकं आदळून घेतोयस? हा? राजानं किंचित चमकून सुलाकेंकडे पाहिलं. त्याच्या हातावर हलकेच हात ठेवीत सुलाकेंनी म्हटलं. तरुण आहेस म्हणून धमक आहे तुझ्या अंगात, पण आजच्या जगात तेवढी पुरेशी नसते. पाण्यात राहून माशाशी वैर नाही करता येत. तुला सर्व्हिस करायची असेल तर बॉसशी जुळवून घ्यावंच लागेल. इथं नाही तर तिथं, असं नाही तर तसं. येस, यू गॉट टू ॲडजस्ट. आणखी असे किती जॉब सोडणार आहेस?
त्यावर राजन काही बोलणार तेवढ्यात चहा आला. प्लीज राजन, हॅव धिस. केकची डिश त्याच्यापुढे करीत सुलाखेंनी म्हटलं. त्यांचा मान राखत राजननं केक घेतला आणि चहाही संपवला. एक विचारू सुलाखे, त्यानं प्रश्न केला. अरे बोल ना. तुम्ही म्हणालात तसं, म्हणजे बाकी कसलाही विचार न करता बॉसशी जुळवून घेत काहीही झालं तर मी ॲडजस्ट करीत राहावं, असं खरंच वाटतं तुम्हाला? सुलाखेंनी छानसं स्मित केलं आणि नकारार्थी मान हलवीत म्हटलं. नाही राजन, तसं मला अजिबात वाटत नाही. मी तुझी परीक्षा बघतोय असंही नाही. मी फक्त तुला सावध करतोय. आय एम जस्ट वॉर्निंग यू माय बॉय. हे असंच वागत राहिलास तर कुठेही जमणार नाही तुझं. राजन हसला. तुम्ही मला शाप देताय सुलाखे, त्यानं म्हटलं. अगदी अनपेक्षितपणे राजननं उच्चारल्या त्या शब्दानं सुलाखे अधिकच गंभीर झाले. एक दीर्घ निश्वास सोडत त्यांनी काही वेगळ्याच स्वरात म्हटलं. मी नाही राजन, हा शाप नियतीनंच लिहून ठेवला असणार तुझ्या कपाळावर. माणसाचा स्वभावच त्याची नियती ठरवतो म्हणतात ना, तसंही असेल कदाचित. ही सगळी त्या उपरवाल्याची गेम आहे. तुझ्या डोक्यात प्रिन्सिपलचा भुंगा त्यानंच सोडलाय. हा भुंगा फार डेंजरस असतो राजन, फार डेंजरस. हा तुला स्वस्थ बसू देणार नाही आणि सुखानं जगू पण देणार नाही. आय एम सो सॉरी सुलाखे. प्लीज डोंट फील सॉरी अबाउट मी. नो 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 राजन, नो. सुलाखेने विलक्षण भाऊक स्वरात उसळून म्हटलं. आय डोंट फील सॉरी अबाउट यू. आय फील सॉरी अबाउट धिस ब्लडी वर्ल्ड. इमानदारी हा जिथं गुन्हा ठरतो, हे टर्मिनेशन लेटर जिथं प्रामाणिकपणाचं सर्टिफिकेट असतं, अशा जगाचं भवितव्य काय असू शकतं? तुझ्याबद्दल सॉरी कशासाठी राजन? मला तर तुझा अभिमान वाटतो. आय एम प्राऊड ऑफ यू. आणि हे तुला सांगायचं होतं म्हणून तर तुझ्याबरोबर आलो मी. इनफॅक्ट आजच्या काळातही तुझ्यासारखा एखादा तरुण असावा याचं अपूर्वच वाटतं मला. आणि खरं सांगू, त्यामुळेच या जगाबद्दल थोडी आशाही वाटते मला. सिरियसली. सुलाखेंच्या त्या शब्दाने राजनला थोडं अवघडल्यासारखं झालं. ते जाणवून त्याच्या हातावर हलकेच हात ठेवीत सुलाखेंनी म्हटलं. मला माहिती आहे हे सोपं नाही आहे. असेच आणखी कितीतरी धक्के सोसावे लागतील तुला. कसोटी लागेल तुझी. कुणी सांगावं, साधं जगणंही मुश्किल होऊन जाईल. पण मित्रा, माझी एकच विनंती आहे तुला. काहीही झालं, अगदी कितीही वादळ आली तरी तुझ्यातला हा फायर विजू देऊ नकोस. जगाच्या रगाड्यात स्वतःला हरवून बसू नकोस. आज आहेस असाच राहा शेवटपर्यंत. हो, अगदी शेवटपर्यंत. आय टेल यू राजन, if you can hold this till the end, it will be a victory. Not just for you, but for something that should win. Good luck, Rajan. May God bless you. राजननं क्षणभर डोळे मिटून घेतले. त्याच्या अंगावर हलकेच रोमांच उठले. काही वेळानं सुलाखेंचे दोन्ही हात हातात घेत त्यानं म्हटलं. सुलाखे, दिस इज द बेस्ट सेंड ऑफ आय एव्हर हॅड. मला नाही वाटत इतका सुंदर सेंड ऑफ दुसऱ्या कुणाला मिळाला असेल. थँक्स सुलाखे, थँक्यू सो मच. पायांखाली पांढरी मऊ वाळू आली तसे राजनच्या ध्यानात आलं. आपण फिरत फिरत समुद्रकिनारी येऊन पोहोचलो आहोत. त्याला आश्चर्य वाटलं नाही. पायांखालची वाट अचानक तुटत असे त्यावेळी त्याची पावलं नकळत त्याला इथेच घेऊन येत असत. नाहीतरी विसाव्यासाठी परतावा असं त्याचं ना कुठलं घर होतं, ना घरी कुणी वाट पाहणारं. त्याला पाडगावकरांची ती कविता आठवली. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतंच ना, ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतंच ना. त्याला हसू आलं. नाही हो पाडगावकर, माझं असं कुणीच नाही. त्यानं मनाशीच म्हटलं. मुंबईत तर तो पेईंग गेस्ट म्हणूनच राहत होता, पण गावाकडच्या घरी तर त्याचं असं काय उरलं होतं. आता तर घरच्या आठवणींनी भाऊक हळवं व्हावं अशा आठवणीही नव्हत्या.
आज 8 वर्षे झाली होती घर सोडून, पण एवढ्या वर्षात ना कधी पत्र आलं होतं ना फोन. साताऱ्याला त्याचं वडिलोपार्जित घर होतं, मोठं दुकानही होतं, पण ते सारं आता मोठ्या भावाच्या ताब्यात होतं. घरची ओढ अशी उरलीच नव्हती. तरीही भावाच्या आठवणीनं राजनला अजूनही आतून तुटल्यासारखं व्हायचं. लहान वयातच त्याची आई गेली होती. पुढे कॉलेज पुरं होता होता वडिलांचंही छत्र हरपलं होतं. त्यानंतर मोठा भाऊ हाच राजनचा आधार होता. भाऊ त्याला तितक्या मायेनं जपतही होता, पण अचानक त्या मायेलाही जणू नियतीची दृष्ट लागली. भावाचं लग्न झालं आणि सारं चित्रच पालटलं. वहिनीला हा धाकटा दीर घरात नको होता. अगदी पहिल्या दिवसापासूनच तिनं ते स्पष्ट केलं होतं. हळूहळू मग भावाचं वागणंही बदलत गेलं, इतकं की शेवटी त्यानं राजनशी बोलणंही टाकलं. स्वतःच्याच घरात राजन परका झाला आणि पोरकाही झाला. अशा परिस्थितीत घर सोडणं एवढा एकच पर्याय होता. एरवीही पुढच्या शिक्षणासाठी आणि करिअरसाठी त्यानं मुंबईला जायचं ठरवलं होतंच, पण आता परत येण्याचंही कारण उरलं नव्हतं. परीक्षेनंतर त्यानं मुंबईत नोकरीसाठी अर्ज पाठवणं सुरूही केलं होतं. अर्थात केवळ BAच्या जोरावर चांगली नोकरी मिळणं शक्य नव्हतंच, पण सुरुवातीला तरी मिळेल ती नोकरी करणं भाग होतं. पहिला कॉल आला तसं राजननं घर सोडलं. मार्केट सर्वेचा टेम्पररी जॉब होता, पण राजनला तोही पुरेसा होता. स्वतःच्या टॅलेंट आणि सिन्सिअरिटीविषयी त्याला जराही शंका नव्हती, आणि स्ट्रगल तर त्याला अजिबात वर्ज्य नव्हता. अखेर देशभरातील शेकडो तरुण जिथे स्ट्रगल करण्यासाठी दाखल होतात, त्या मुंबईत तोही दाखल झाला. जॉब मिळाला तसं किमान खर्चात राहता येईल असं एक हॉस्टेलही त्यानं शोधून काढलं आणि मुंबईतलं त्याचं आयुष्य सुरू झालं. तो पहिला दिवस त्याला आजही लख्ख आठवत होता. याच अथांग सागराच्या किनारी थेट क्षितिजाशी भिडलेल्या त्या विस्तीर्ण जलाशयाकडे पाहत कितीतरी वेळ तो उभाच राहिला होता. हा अफाट आणि अथांग समुद्र त्याला अगदी मनापासून आवडायचा. क्षणाक्षणाला नव्या लाटा उसळत असत, विरत असत, पण समुद्र मात्र तसाच असायचा, स्थिर, शांत, गूढ आणि गंभीर. संध्याकाळची पिवळसर ऊन आकाशात अजूनही रेंगाळत होती. उतरत्या उन्हांच्या त्या हळव्या प्रकाशात समोरचा समुद्र काही विलक्षण दिसत होता. नजर पोहोचेल तिथवर पाणीच पाणी मंतरलेलं भासत होतं. शुभ्र फेसाळत्या लाटा एका लयीत सरसरत येत होत्या आणि वाळू भिजवून परत फिरत होत्या. आजूबाजूला थोडीफार लगबग होती, पण किनारा अद्याप गजबजलेला नव्हता. शूज काढून ठेवत राजन त्या मऊ पांढऱ्या वाळूत बसला आणि काही क्षणातच त्याला अवतीभोवतीच्या हलक्या लगबगीचाही विसर पडला. त्या गहिऱ्या संधी प्रकाशात जणू स्वतःच्याही भविष्याचा वेध घेत राहिला. अजस्त्र जलाशयावरून त्याच्या अंगावर भनानत येणाऱ्या वाऱ्यातून त्याला जणू दुरस्त क्षितिजांची हाक ऐकू येऊ लागली. कुठली कुठली अनामिक आव्हानं त्याला दुरातून साद घालू लागली, खुणावू लागली. मन पुन्हा उल्लसित झालं. त्यानं हलकेच डोळे मिटून घेतले. मुंबईतली 8 वर्षे कशी बघता बघता सरली होती. पहिली 2 वर्ष मार्केट सर्वेच्या निमित्तानं अक्षरशः मुंबईच्या कानाकोपऱ्यात केलेली ती पायपीट, नुसत्या वडापाव आणि लिंबू सरबतावर काढलेले ते दिवस, मग मोठ्या जिद्दीनं MBAसाठी मिळवलेलं ॲडमिशन, सर्व्हिस आणि जॉब दोन्हींचा मेळ साधताना कमीच पडणारे दिवसाचे 24 तास, आणि या साऱ्या स्ट्रगलचं सार्थक करणारी ती MBAची डिग्री, कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मिळाली ती पहिली मानाची नोकरी, ते पहिलं व्हिजिटिंग कार्ड, राजन चौधरी, मार्केटिंग ऑफिसर. बस, आणखी त्याला काय हवं होतं? मार्केटिंगमध्ये करिअर करण्यासाठी तर तो मुंबईला आला होता. तेच त्याचं पहिलं प्रेम होतं, वयाच्या 8व्या वर्षी जुळलेलं. होय, त्या वयातच राजनचं या उद्योग विश्वाशी आणि मार्केटिंग क्षेत्राशी नातं जुळलं होतं. निमित्त होतं छोट्या शाळेच्या सहलीचं. एका काच कारखान्यात गेलेली ती सहल, आणि पहा मुलांनो, दिवे कसे तयार होतात ते म्हणत सरांनी त्यांच्यासमोर उलगडलेली ती जणू अलिबाबाची गुहा. तापलेल्या लाल भट्टीसमोर उभे ते निळ्या जांभळ्या कपड्यातले कामगार, त्यांच्या हातातल्या लांब लचक नळीच्या तोंडाशी भट्टीतच रसरसून बाहेर आले ते लाल भडक काचेच्या द्रवाचे गोळे, आणि नळीतून तोंडावाटे फुंकून फुंकून तिकडच्या टोकाशी त्या लाल द्रवातून हलके आकार घेणारे ते दिवे. आज तो काच कारखाना राहिलाही नव्हता,
पण तिथलं ते दृश्य मात्र राजांच्या मनावर कायमचं कोरलं गेलं होतं. त्यानंतर पाहिलेले नाना रंगाचे लहान मोठे दिवे, लॅम्प शेड्स, तिथला प्रत्येक दिवा पाहताना त्याच्या जन्माचं ते रसरशीत दृश्य राजांच्या नजरेसमोर तरळलं होतं. त्या दिवसापासून राजनला छंदच जडला होता. रस्त्यानं जाता येता दुकानाच्या शॉपिंग विंडोतली नवी नवी उत्पादनं निहाळण्याचा. कुठे तयार होत असतील ही? कशी बनत असतील? पुढे मोठ्या शाळेतल्या लोणावळ्यातील वागदरीच्या किंवा अजिंठा वेरूळमधील लेण्यांच्या सहली इतकीच मजा त्याला कारखान्याच्या सहलीतून येत असे. किंबहुना तिथेच तो जास्त उत्तेजित होत असे. किर्लोस्कर वाडीच्या सहलीनंतर त्याचं भावविश्वच बदलून गेलं होतं. शंतनुराव किर्लोस्करांचं चरित्र मिळवून त्यानं त्याची अक्षरशः पारायणं केली होती. मग उद्योजक हेच त्याचे हिरो बनून गेले होते. शून्यातून विश्व उभं करणारे ते एक धडाडीचे उद्योजक. त्याने अवघं आयुष्य पणाला लावून घेतलेली जोखीम, सतत काळाच्या पुढे धावणारी त्यांची नजर, उद्याच्या जगासाठी त्याने आज निर्माण केलेली नवनवी उत्पादने, अनेकदा जगानं प्रारंभी नाकारलेली आणि नंतर अक्षरशः डोक्यावर घेतलेली हजारो लाखोंच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनून गेलेली. दॅट इज द आर्ट ऑफ मार्केटिंग, MBAचे प्रोफेसर नारळीकर म्हणत असत. टेलिंग द वर्ल्ड टुडे व्हॉट इट शुड वॉन्ट टुमारो. अवतीभोवती गजबज सुरू झाली तसं राजांना डोळे उघडले. समोरचं चित्र आता पुरतं पालटलं होतं. पाहता पाहता चांगलंच अंधारून आलं होतं. समुद्राचं पाणीही काळवंडलं होतं. मात्र धिटाईनं त्याच्या पोटातच शिरल्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या बाजूच्या उंच इमारती आता प्रकाशानं उजळल्या होत्या. बहुतेक इमारतीवर कुठल्या कुठल्या उद्योग समूहांची मानचिन्ह असलेल्या मोनोग्रामची निऑन साईन्स झगमगत होती. त्यांची लाल हिरवी झुळझुळती प्रतिबिंब अंधारल्या समुद्रात खोलवर पडून तरंगत होती. राजांच्या अंगावर त्याच्याही नकळत रोमांच उभे राहिले. भान हरपून अनिमिष नेत्रांनी अथांग पाण्यातला प्रकाश चिन्हांचा अनोखा जलसा तो पाहू लागला. पवित्र नद्यांच्या पात्रात भाविकतेनं लक्षदीप सोडले जातात. ते कुठंसं पाहिलेलं दृश्य त्याच्या नजरेसमोर उभं राहिलं. समोरची ही प्रकाश चिन्हही त्या लक्षदीपा इतकीच पवित्र भासली त्याला. एकेका प्रकाश चिन्हाच्या पोटात देशातल्या एक एक अफाट उद्योगाचं सर्वस्व सामावलेलं होतं. उत्तुंग कर्तृत्व, अदम्य आकांक्षा, न हरणारी जिद्द, नवनवी निर्मिती आणि समृद्धी, द्रष्ट्या उद्योजकांच्या प्रतिभेचे नवे नवे उन्मेष, नवी उत्पादने, नव्या संकल्पना, नवी मार्केट्स, नवी आव्हाने. या साऱ्याची नवलाई राजांच्या लेखी कधीच संपणारी नव्हती. हेच तर त्याचं आवडतं विश्व होतं. द कॉर्पोरेट वर्ल्ड. येस, आय बिलॉंग टू धिस वर्ल्ड. द वर्ल्ड ऑफ इंडस्ट्रीज, द वर्ल्ड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग अँड मार्केटिंग. येस, मार्केटिंग इज माय पॅशन. राजांना मनोमन पुन्हा एकदा त्याचं मिशन जागवलं आणि त्या क्षणी कुठूनचा सपकारा बसावा तसे कंपनीच्या लेटर हेडवरचे ते शब्द त्याच्या नजरेसमोर तरळले. We regret to inform you, your services are terminated. मोठ्या प्रेमानं उभारलेला वाळूचा किल्ला कोणीतरी लाथेनं उडवून द्यावा तसं झालं. काही क्षणापूर्वीचा राजांचा उत्साह माळून गेला. एक लक्षात ठेव राजन, शेवटी कुठंही गेलं तरी तडजोड करावीच लागते. आजवर असंख्य वेळा ऐकलेले शब्दही त्याला आठवले आणि तो कमालीचा गंभीर झाला. आयुष्यात तडजोडीशिवाय दुसरं काही नव्हतं आणि तडजोड करणं त्याला आयुष्यात जमणारही नव्हतं. कसा सुटायचा हा तिढा? हे असंच चालू राहिलं तर फक्त गोते खात राहण्याखेरीज पदरात काहीच पडणार नाही. आज इथे, उद्या तिथे, भिरभिरणं, भरकटणं आणि अखेर कुठेतरी भोवंडून पडणं. बस झालं, हे पुरे झालं आता. काहीशा कठोर शब्दात राजन स्वतःलाच बजावू लागला. आता स्वतःला आवरायचं, ॲडजस्ट करायला शिकायचं, मिळेल त्या नोकरीत मुकाट्यानं समाधान मानायचं. कितीही मनाविरुद्ध वागावं लागलं तरी ते सोसायचं. तशीच वेळ आली तर तत्वबित्व सगळी गुंडाळून ठेवायची. पण राजांचं हे आत्मताडण असंच चालू राहिलं असतं. पण अचानकच एक भली मोठी लाट उसळत सरसरत राजांच्या दिशेनं आली. ही अशीच पुढे आली तर आपणही ओढले जाऊ, राजांच्या मनात आलं. श्वास रोखून तो बघतच राहिला. पण त्याच्या अगदी पायाशी ती लाट आली आणि उसळत्या फेसानं त्याला जणू वाकुल्या दाखवीत आली तशी सरसरत परत फिरली.
मग मात्र राजनला राहवलं नाही. काही क्षणांपूर्वीच मनात उसळल्या स्वतःच्या चिरचिऱ्या शब्दांचा उपहास करीत तो हसतच राहिला, अगदी मनापासून, स्वतःशीच. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.